आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. केज नगर पंचायतच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजनमधून 6,30,00,000 रुपयांचा निधी मंजूर. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हरुणभाई इनामदार व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश. केज नगर पंचायतच्या माध्यमातून केज शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत 6,30,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध. कित्येक वर्षांपासून केज शहर विकासापासून कोसो दूर होते, परंतु गेल्या 3-4 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हरुणभाई इनामदार व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या अथक परिश्रमाने केज शहराचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे. यावेळी आम्ही पाहिलेले स्वप्न साकारताना दिसत असल्याचे ज्येष्ठ नेते हरुणभाई इनामदार यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले. याचबरोबर केज शहरात विविध विकास कामे गेल्या 3-4 वर्षात होत आहेत आणि काही कामे प्रगतीपथावर आहेत. यावेळी बोलताना पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर असतानाही आम्ही संकटाला तोंड देत केजवासियांना पाणीपुरवठा करत आहोत. यात पाणीपुरवठ्याची योजना अंतिम टप्प्यात असून या कामासाठी 129 कोटींची योजना तांत्रिक मान्यतापर्यंत मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात हे काम प्रत्यक्षात चालू होईल असे मत हरुणभाई इनामदार यांनी बोलताना स्पष्ट केले. तर केज शहराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे स्वच्छ शहर सुंदर शहर या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमदार नमिताताई मुदडा, खासदार रजनीताई पाटील, रमेशरावजी आडसकर यांच्या प्रयत्नामुळे केज शहराला निधी उपलब्ध झाला असे मत व्यक्त करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला जिल्हा नियोजनामधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दादांचे आभार व्यक्त केले. केज शहरातील विकासकामेही दलित वस्ती सुधारण्यासह मूलभूत कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून शहरात ज्या भागामध्ये दलित वस्ती आहे अथवा दलित नागरिक हे ज्या भागात राहतात या निधीमुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली. मागील 3 ते 4 वर्षापासून ज्येष्ठ नेते हरुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नातून केज शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर परिषद प्रशासन विभागाने एकाच दिवशी 3 प्रमुख योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. 6,30,00,000 रुपयांचा निधी दिल्यामुळे केज शहराच्या विकासासाठी भर पडली असून या मंजूर निधीमध्ये महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरी दलित वस्ती सुधार योजना आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे व शहरातल्या अन्य भागात मूलभूत सुविधासाठी निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक ठिकाणचे नाल्या, रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन, स्वच्छता, शहरातील काही मुख्य रस्ते तर काही जोड रस्त्यांचे कामे पूर्ण झालेले आहेत, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत व उर्वरित कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच केज शहराच्या विकासासाठी आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणार आहोत असे नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी बोलताना स्पष्ट केले. नमस्कार. माझ्या तमाम केजवासियांना आज आनंदाची बातमी देण्यासाठी आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. दैनंदिन केज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्रपणे झटत असताना आज प्रत्येक गल्ली बोळामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामं चालू आहेत, विविध विकासाची कामं चालू आहेत. स्वच्छतेची, पाण्याची पूर्ण काळजी घेऊन या केजच्या मायबाप जनतेची सेवा करणं चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या केजच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा बनसोड मॅडम आणि आम्ही आमची सर्व सहकारी टीम या सगळ्याच्या प्रयत्नातून आज आम्हाला जवळपास 6,30,00,000 रुपयाचा जिल्हा नियोजनमधला निधीची प्रशासकीय मान्यता आम्हाला मिळालेली आहे आणि आज या योजनेतून दलित अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना असेल, दलित इतर योजना असेल आणि नगर उत्थान जिल्हा स्तर यामधून आम्हाला जवळपास 6,30,00,000 रुपयाचा निधी आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून केज नगरीसाठी प्राप्त झालेला आहे. ही आनंदाची बातमी माझ्या केजवासियांना देण्यासाठी आम्ही आज आपल्या पुढे उपस्थित झालो आहोत आणि या योजनेतून मिळालेल्या निधीचा एक रुपया माझ्या केज शहराच्या विकासासाठी खर्च करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यामधून आपण अंतर्गत वार्डातील छोटे छोटे रस्ते आहेत ते रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे क्रांतीनगर सारख्या भागाचा पाणी प्रश्न त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे आम्ही नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज छोटे छोटे स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील ते सुद्धा प्रश्न या निधीतून आपण मार्गी लावणार आहोत
आणि आज आपल्या स्ट्रीट लाईटच्या उंचीच्या पोल आपल्या केस शहरामध्ये उपलब्ध झाल्यामुळं त्याचे बिघाड झाल्यानंतर त्या ठिकाणी जॅकची व्हेकलमधून पायरे शिडी आपण त्या ठिकाणी खरेदी करणार आहोत आणि बऱ्याच दिवसापासून आपल्याला केस शहरामध्ये सार्वजनिक स्मार्ट शौचालय त्या ठिकाणी उपलब्ध करणं गरजेचं होतं. ते सुद्धा प्रश्न आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच एकंदरीत्या माझ्या केस शहरातील जी सामान्य लोकांसाठीच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि दिवसेंदिवस केस शहर एक पूर्णत्वाकडे आणि जनतेनं पाहिलेल्या स्वप्नाकडे नेण्यासाठी आम्ही एक सेवक म्हणून या केस शहराची सेवा करण्याला कुठेही कमी पडत नसून आज आपण एक वेगळ्या दिशेनं विकासाच्या दिशेनं केस शहराला नेण्याचा अहोरात्र प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज केस शहरामध्ये जवळपास रस्त्याची 100-125 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. आज पाणी पुरवठ्याची 129 कोटी रुपयाची योजना आज तांत्रिक मान्यतेपर्यंत आपली पोहोचलेली आहे आणि आज एक विकासाचा भाग म्हणून आपण या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज केज नगरीला या जिल्हा नियोजन मधून जवळपास 6 कोटी 30 लक्ष रुपयाचा प्रशासकीय मान्यता आम्हाला मिळालेली आहे आणि यातून आपण केस शहराचा निश्चितच चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध राहूत आणि कुठल्याही पद्धतीची कमतरता आमच्याकडून होणार नाही आणि तुम्ही जे आम्हाला सेवक म्हणून या ठिकाणी निवड केली तर त्या सेवकपणाच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही पद्धतीनं कुचराई कामात करणार नाही आणि जोपर्यंत या केसची मायबाप जनता आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला आशीर्वाद देईल आणि आम्हाला आमची काम करण्याची हातोटी जोपर्यंत आमच्या बरोबर राहील तोपर्यंत या केसची सेवा अखंडपणे करीत राहू एवढंच आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो आणि पुनश्च एकदा या आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त करतो आणि तुमची सेवा करण्याची संधी वेळोवेळी मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने मी एक आनंदाची बातमी देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत. अस्सलाम वालेकुम. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.